श्री शिवलेला अमृत अध्याय 6. श्रीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, शिवप्रेतार्थ प्रदोष शिवरात्रीचे व्रत व सोमवारचे व्रत केल्याने आजपर्यंत अनेकांचे उद्धार झालेले आहे व पुढेही होत राहील. मी तुम्हाला याविषयी एक कथा सांगतो. चित्रवर्मा हा आचार्यवर्ताचा राजा होता. तो सत्यशील, पुण्यवान व पराक्रमी होता. तो हरिहरांचा मनपूर्वक भक्ती करायचा. त्याला अनेक पुत्र होते. पुढे शिवकृपेने एक कन्या झाली. तिचे नाव सीमंतिनी ठेवण्यात आले. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्य सौख्य भोगणार होती, पण 14व्या वर्षी तिला वैधव्ययोग होता. त्यामुळे राजाला चिंता वाटू लागली. सीमंतिनी उपवर झाली तेव्हा ही चिंता खूपच वाढली. एके दिवशी ती राजकन्या संख्या समवेत गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला 14व्या वर्षी वैधव्य असल्याने सांगितले. ते ऐकून सीमंतिनीला मोठा धक्का बसला. तिने यज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयीची भेट घेतली. तिला आपली व्यथा सांगून तो दुस्तर कुयोग टाळण्यासाठी काय उपाय करावा असे विचारले. मैत्रिणीने तिला सोमवार व्रत करण्यास सांगितले. सीमंतिनी समाधानाने घरी परतली व दूरदृष्टीने शिवव्रत करू लागली. चित्रवर्म्याने शिवावर विसंबून सीमंतिनीचा विवाह लावून दिला. निषेध देशांचा राजा इंद्रसेन याचा मुलगा चित्रगंध हा तिचा पती. सुमंतिनी सासरी गेली. तिचे लग्नानंतरचे दिवस खूपच आनंदात गेले. चित्रवर्म्याने दसरा आणि दिवाळी यांच्या निमित्ताने आपल्या कन्येला व जावयाला आपल्या नगरीत बोलावून घेतले. त्यांना आग्रहाने काही दिवस ठेवून घेतले. त्यांची हौस मौज पुरविली. तेथेच वास्तव्यात एके दिवशी चित्रगंध शिकारीसाठी अरण्यात गेला. मृगया झाल्यावर तो यमुनेच्या पात्रात नौकाविहार करू लागला. तेवढ्यात भूषण झंझावात सुटला. यमुनेत मोठ्या लाटा उठल्या. त्याने नौकेला बुडविल्या. राजसैनिकांच्या डोळ्यादेखत चित्रगंध यमुनेच्या अंधकात पात्रात अदृश्य झाला. या घटनेने आर्यावर्तावर शोकाकळ पसरली. चित्रवर्म्याने आपल्या जामाताचा शोध घेण्यात अपार प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. सीमंतिनीच्या दुःखाला अनंतच नव्हता. इंद्रसेन राजालाही पुत्रवियोग सहन झाला नाही. त्याने राज्यकारभारातील लक्ष उडाले. या परिस्थितीचा फायदा घेऊन भाऊबंदांनी त्यांचे राज्य बळकावले आणि त्याला पत्नीसह तुरुंगात डांबले. सीमंतिनीच्या मैत्रेयीच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरले आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणेच मोठ्या निष्ठेने करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. इकडे चित्रगंध यमुनेत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यात आलेल्या नागकन्याने त्याला पाताळात नेले. तेथे नागराज तक्षकासमोर उभे केले. चित्रगंधाने त्याला आदराने वंदन केले. तक्षकाने त्याची प्रेमाने विचारपूस केली. तो शिवभक्त आहे हे कळताच त्याला फारच आनंद झाला. त्याने त्याला आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले. 3 वर्षांनंतर चित्रगंधाला घराची फारच ओढ लागली. त्याने तक्षकाकडे आपल्या नगरीत परत जाण्याची अनुमती मागितली. नगर राजाने त्याला 12 सहस्र हत्तीचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व व अमूल्य भेटी दिल्या. त्या वस्तू नेण्यासाठी एक राक्षसगण दिला. ती स्मरण करताच ती तुम्हाला मदतीला धावून येईल असे वचन देऊन त्याने चित्रगंधाला निरोप दिला. चित्रगंध अश्वरूढ होऊन यमुनेच्या पात्रातून बाहेर आला. त्यावेळी सीमंतिनीने स्नानासाठी आली होती. त्याने तिला ओळखले, पण तिने त्याला ओळखले नाही. त्याने तिची आपुलकीने चौकशी केली. तिच्या सख्यांनी त्याला सर्व वर्तमान सांगितले. आपले राज्य हडपले गेले असून माता पिता तुरुंगात आहे हे कळताच तो मनोमन भयंकर संतापला. त्याने सीमंतिनीला, तुझा पती जिवंत असून आजपासून 3 दिवसांनी मी तुमची भेट घडून आणतो असे वचन दिले. ते ऐकून तिला फारच आनंद झाला. चित्रगंध वायुवेगाने आपल्या नगरीत गेला. त्यांच्या समवेत आपल्या नगररक्षकाने नगरात प्रवेश केला आणि राजसभेत जाऊन चित्रगंधाचे वर्तमान सांगितले. ते ऐकून शत्रू घाबरले. त्यांनी इंद्रसेनाची व त्यांच्या पत्नीची मुक्तता करून त्याला राज्याधिकार दिले. चित्रगंधाने आपल्या माता पित्याची भेट घेतली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. मग तो सीमंतिनीस भेटला. त्या दोघांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. ओम नमः शिवाय. अध्याय 6 समाप्त.